नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती आणि या प्रकरणातील सराव संच 8.2 ची उदाहरणे सोडवणार आहोत। यापूर्वी आपण त्रिकोणमिती मधील महत्त्वाचे समीकरण अभ्यासलेले आहे आणि जे होतं की sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर 1 या महत्त्वाच्या समीकरणाचा यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास केलेला आहे आणि या समीकरणावरून आधारित आता आपल्याला सराव संच 8.2 मधला हा पहिला प्रश्न सोडवायचा आहे। इथे दिलेला आहे की sin थीटा ही किंमत काढायची आहे। खालील सारणीत प्रत्येक स्तंभात एक गुणोत्तर दिले आहे, त्यावरून इतर दोन गुणोत्तरे काढा आणि रिकाम्या जागा भरा। इथं 3 गुणोत्तरापैकी एका गुणोत्तराची किंमत दिली आहे आणि त्यावरून राहिलेल्या दोन गुणोत्तराच्या किमती काढायच्या। सुरुवातीच्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलं आहे cos थीटा हे गुणोत्तर, ते आहे 35/37 आणि यावरून आपल्याला sin थीटा आणि cos थीटा ही दोन गुणोत्तर काढायची आहेत। तर पाहूया आपण cos थीटा हे गुणोत्तर दिलेलं आहे, त्यावरून काढायचं आहे sin थीटा आणि tan थीटा हे गुणोत्तर। cos थीटा हे गुणोत्तर दिलेलं आहे 35/37। आपण याला थोडंसं वर घेऊया आणि इथे लिहू आपण की cos थीटा बरोबर आहे 35/37 आणि यावरून किंमत काढायची आपल्याला tan थीटा आणि sin थीटा या गुणोत्तराची। आता जे आपण समीकरण पाहिलं होतं की sin वर्ग थीटा अधिक cos वर्ग थीटा बरोबर आहे 1। या सूत्रामध्ये या समीकरणामध्ये जर आपण cos थीटाची किंमत मांडली तर sin थीटाची किंमत मिळणार आहे। म्हणून जिथे cos थीटा आहे त्या ठिकाणी आपण cos थीटाची किंमत 35/37 ठेवू आणि काय मिळते ते पाहू। म्हणून येईल sin वर्ग थीटा अधिक cos थीटा ही किंमत दिलेली आहे आपल्याला 35/37, म्हणून cos थीटाच्या ऐवजी आपण ठेवू 35/37, परंतु याचा आहे वर्ग, cos वर्ग थीटा आहे म्हणून इथं कंसाचा करू वर्ग बरोबर येईल 1। आता sin वर्ग थीटा अधिक 35चा वर्ग तो येईल 1225 आणि 37चा वर्ग आपल्याला करायचा आहे, तर 37 गुणिले 37 म्हणजे 37चा वर्ग मिळेल। म्हणून 7 गुणिले 7 49, 7 4, 7 त्रिक 21 आणि 4 25। आता गुणूया 3 न 37 ला, 3 न 7 ला गुणलं तर 3 7 21, 21 ला एकाचा हातचे 2, 3 त्रिक 9 आणि हे 2 11, बेरीज करू 9 6 3 आणि 1 म्हणजे 1369 हा वर्ग आला 37चा 1369 बरोबर आहे 1। आता हे 1225 1225 छेद 1369 या बाजूतून घालवण्यासाठी दोन्ही बाजूतून ते वजा करू, म्हणून येईल sin वर्ग थीटा या बाजूतून जर 1225/1369 वजा केले तर 0 येतील, म्हणजे डाव्या बाजूला राहील फक्त sin वर्ग थीटा बरोबर 1 वजा, आता या बाजूतून वजा करायचे आहेत 1225 छेद 1369, या 1 चा छेद 1 आहे हे लक्षात घ्या। म्हणून येईल sin वर्ग थीटा बरोबर 1369 न 1 ला गुणलं तर गुणाकार येईल 1369 वजा 1225 न 1 ला गुणलं तर येईल 1225। हे आपण इयत्ता 7वीच्या वर्गात परिमेय संख्या व त्यावरील क्रिया या प्रकरणात हा भाग शिकलेलो आहोत। ही वजाबाकी कशी करायची आणि छेदामध्ये दोन्ही छेदांचा गुणाकार 1369 गुणिले 1 1369, मग sin वर्ग थीटा बरोबर 1369 वजा 1225 1369 वजा 1225, 9 पैकी 5 वजा झाले 4, हातचा
नाही, 6 पैकी 2 वजा झाले, राहिले 4, 3 पैकी 2 वजा झाली 1, 1 वजा 1 0, वजाबाकी आलेली आहे 1369 वजा 1225, ही वजाबाकी मिळाली आपल्याला 144 छेद 1369. आणि आता किंमत आपल्याला साइन थिटाची काढायची आहे, म्हणजे दोन्ही बाजूचा आपल्याला काढावं लागेल वर्गमूळ. म्हणून साइन थिटा, साइन वर्ग थिटाचं वर्गमूळ काढलं आपण, साइन थिटा बरोबर 12, याही बाजूचं वर्गमूळ काढायचं उजव्या बाजूचं, 144चं वर्गमूळ येईल 12 छेद 1369. हा आत्ताच आपण 37चा वर्ग केला होता म्हणून इथं येईल 37. साइन थिटा ही किंमत आपल्याला मिळते आहे की 12 छेद 37, एक किंमत मिळाली आहे. आता आपल्याला काढायची दुसरी किंमत की ज्यामध्ये टॅन थिटा विचारलेलं होतं. मग टॅन थिटा ही किंमत त्रिकोणमितीय गुणोत्तरातील संबंधामध्ये आपण पाहिलं होतं की साइन थिटा आणि कॉस थिटा या दोन गुणोत्तराचा भागाकार केला की आपल्याला टॅन थिटा हे गुणोत्तर मिळतं. आणि म्हणून साइन थिटा भागिले कॉस थिटा बरोबर मिळतं टॅन थिटा, किंवा यालाच आपण असं लिहू की टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. आपल्याला टॅन थिटाची किंमत काढायची आहे म्हणून टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. आता साइन थिटाची किंमत मिळालेली आहे 12 छेद 37, याला भागिले कॉस थिटाची किंमत दिलेली होती, ती होती 35 छेद 37. आपण इथं मांडू 35 छेद 37. दोन परिमेय संख्यांचा भागाकार आहे. मग व्यस्त क्रिया करून इथं जो भागाकार आहे त्याला गुणाकार करू आणि छेदामध्ये जो अंक आहे किंवा संख्या आहे त्याचा आपण व्यस्त करू. म्हणजे टॅन थिटा बरोबर मिळेल 12 छेद 35 37 गुणिले याचा करायचा व्यस्त 35 छेद 37चा व्यस्त येईल 37 छेद 35. आणि मग हे 37 एक 37 37 एक 37 37 कॅन्सल होतील आणि शिल्लक मिळेल आपल्याला टॅन थिटा बरोबर 12 छेद 35. आता दोन्ही गुणोत्तराच्या आपण या ठिकाणी किमती मिळविल्यात. पहिली आपण किंमत मिळवली साइन थिटाची, ती किंमत आली होती 12 छेद 37 आणि आता टॅन थिटा ही किंमत मिळाली 12 छेद 35. म्हणून साइन थिटा दोन्ही गुणोत्तराच्या किमती आपल्याला इथं मिळतात. तर आपण त्या सारणीमध्ये लिहून काढूया की साइन थिटा ही किंमत मिळाली होती 12 छेद 37. आणि टॅन थिटा ही किंमत मिळाली किंवा या गुणोत्तराची किंमत मिळाली 12 छेद 35. तर अशा रीतीनं आता आपल्याला इथं साइन थिटा या गुणोत्तराची किंमत दिलेली आहे किंवा हे गुणोत्तर दिलेले साइन थिटा, त्यावरून कॉस थिटा आणि टॅन थिटा या दोन गुणोत्तराच्या किमती काढायच्या. याच्यासाठी एक आणखी दुसरी जी पद्धत आहे त्याही पद्धतीचा आपण अवलंब करून पाहू. तर दुसऱ्या पद्धतीनं कसं सोडवता येईल. इथं साइन थिटा दिलेला आहे आपल्याला 11 छेद 61. हे आठवणीत ठेवा, साइन थिटा बरोबर 11 छेद 61. साइन थिटा बरोबर 11 छेद 61. आता दुसरी पद्धत कोणती वापरायची पहा की यासाठी आपण एक काटकोन त्रिकोण काढू. आणि आता हा काटकोन त्रिकोण काढल्यानंतर आपण इथं 90 अंश मापाचा कोन घेऊ. याला आपण नाव देऊ ए, बी आणि सी. काय केलं आपण इथे एक काटकोन त्रिकोण काढून घेतला. त्रिकोण एबीसी मध्ये माप कोन बी बरोबर 90 अंश आणि दिले आपल्याला की साइन थिटा बरोबर 11 छेद 61. समजा मी या कोनाचं माप थिटा अंश घेतो, सी या कोनाचं. तर थिटा कोनाचं साइन गुणोत्तर काय येईल की कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. म्हणून साइन थिटा
आकृतीचा विचार केला असता साइन थिटा बरोबर काय येईल पहा बरं आता, ए बी छेद ए सी कर्ण, कोनासमोरची बाजू भागिले कर्ण, म्हणजेच येईल ए बी छेद ए सी. मग साइन थिटा ह्या गुणोत्तराची किंमत तर 11/61 दिलेली आहे, म्हणून ए बीच्या ऐवजी मांडू 11 किंवा या गुणोत्तराबरोबर हे गुणोत्तर मांडू. मग इथं आपलं लक्षात येईल की ए बीच्या ठिकाणी आलेले आहेत 11 आणि ए सीच्या ठिकाणी आलेले आहेत 61. आपण आकृतीमध्ये तशी नोंद करू, ए बीच्या ठिकाणी आलेले आहेत 11 आणि ए सीच्या ठिकाणी आलेत x. आता हा त्रिकोण एबीसी काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला या त्रिकोणाची राहिलेली ही बाजू काढायची आहे. मग त्रिकोण एबीसी मध्ये मापकोन बी बरोबर 90 अंश असल्यामुळं पायथागोरसच्या प्रमेयावरून आपल्याला लिहिता येईल, पायथागोरसच्या प्रमेयाने. तो प्रमेय काय आहे की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. हा पायथागोरसचा प्रमेय आहे काटकोन त्रिकोणाच्या बाबतीत. मग इथं कर्ण आहे एसी, कर्णाचा वर्ग राहिलेल्या दोन बाजूच्या वर्गाच्या बेरजे इतका. मग राहिलेल्या दोन बाजू, हा जर एसी कर्ण असेल तर राहिलेल्या दोन बाजू ए बी आणि बी सी, म्हणून ए बीचा वर्ग अधिक बी सीचा वर्ग बरोबर असेल कर्णाच्या वर्गा एवढा. आता ज्या काही किमती माहित आहेत ए बीच्या आणि ए सीच्या त्या इथं मांडू. ए बीची किंमत दिलेली आहे आपल्याला, ती आहे 11, 11चा वर्ग अधिक बी सीची किंमत माहीत नाही ती काढायची आहे, बी सीचा वर्ग अधिक बरोबर ए सीची किंमत दिलेली आहे 61 आहे, म्हणून इथं लिहू आपण 61चा वर्ग. आता 11चा वर्ग तर येईल 121 अधिक बी सीचा वर्ग. तुम्हाला जी पद्धती सोपी वाटते त्या पद्धतीनं तुम्ही हे उदाहरण सोडू शकता. 61चा वर्ग, तर 61चा वर्ग तुम्ही करून पाहिला तर तो येईल 3721. किंमत आपल्याला बी सी वर्ग ही काढायची आहे, बी सीची किंमत काढायची आहे, म्हणजे आपल्याला इथून हे 121 घालवावे लागतील. 121 घालवण्यासाठी दोन्ही बाजूतून ते वजा करू, म्हणून 121 मधून 121 वजा केले तर 0 राहतील आणि म्हणजेच डाव्या बाजूला राहील फक्त बी सी वर्ग बरोबर 3721. आता याही बाजूतून आपल्याला 121 वजा करायच्यात. 3721 वजा 121 आणि ही वजा बाकी येईल 3600. म्हणजे बी सी बरोबर मिळतात आपल्याला, बी सी वर्ग बरोबर मिळतात, पी सी वर्ग बरोबर मिळालेत आपल्याला 3600. आणि किंमत बी सीची मिळवायची, दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू आपण आणि मग येईल बी सी बरोबर 3600चं वर्गमूळ 60 आहे, हे आपल्याला माहीत आहे यापूर्वीच. म्हणून बी सी ही किंमत मिळाली 60. आता एकदा का बी सी किंमत मिळाली की मग आपल्याला राहिलेल्या गुणोत्तराच्या किमती काढणं सोपं जाईल. आणि आता इथं बी सीची किंमत मांडू आपण, ती मिळालेली आहे 60. आता कोणत्या किमती काढायच्या? साइन थिटा दिलेलं होतं आपल्याला विचारलंय की कॉस थिटा आणि टॅन गुणोत्तराची किंमत किती येईल. म्हणून कॉस थिटा बरोबर लिहू आपण, कॉस थिटा बरोबर गुणोत्तर काय की कोना लगतची बाजू, थिटा कोनाच्या लगतची बाजू ती आहे बी सी भागिले कर्ण, कर्ण आहे ए सी. बी सी ही बाजू तर मिळाली आपल्याला 60 भागिले कर्ण जो पूर्वीच दिलेला आहे 61, म्हणजे कॉस थिटा मिळाले आपल्याला 60 भागिले 61. तर आपल्याला हे गुणोत्तर विचारलं होतं की कॉस थिटा बरोबर किती, तर कॉस थिटा मिळाला आपल्याला 60 भागिले 61. आता राहिलं टॅन थिटा. मग टॅन थिटाची किंमत काढू आपण की टॅन थिटा बरोबर गुणोत्तर माहित आहे टॅन थिटा कोना लगतची समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मग थिटा कोनाच्या समोरची बाजू आहे ए बी, ए बी भागिले बी सी.
मग ए बी किती आहे? ए बी आहे 11 छेद बी सी आहे 60. म्हणजे टॅन थिटा हे गुणोत्तर मिळतं आपल्याला इथं की 11/60. तर अशा रीतीनं आपण दोन्ही किमती मिळवल्या. कॉस थिटा हे 60/61 आणि टॅन थिटा 11/60. आणि या दोन्ही किमती आपण दिलेल्या सारणीमध्ये मांडून काढू. कॉस थिटा मिळालं आपल्याला 60/61. 60/61. आणि हे काढण्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीचा वापर केला. म्हणजे जे समीकरण होतं त्या समीकरणाच्या ही रीतीनं आपल्याला सोडवता आलं असतं. ते कसं ते आपण पाहू. आणि इथं मिळालं आपल्याला 11/60. आता इथं पहा टॅन थिटा ही किंमत 1 दिलेली आहे. यावरून साइन थिटा आणि कॉस थिटाच्या किमती काढूया. यासाठी आपण एक काटकोन त्रिकोण काढून घेऊ आणि याला आता नाव देऊ आपण ए बी सी. बी कोण हा काटकोन आहे. त्रिकोण ए बी सी मध्ये मापकोन बी बरोबर 90 अंश. आणि दिले आहे आपल्याला की टॅन थिटा बरोबर 1. टॅन थिटा दिलेला आहे 1. मग या आकृतीची तुलना या आपण इथं आकृतीमध्ये या सी कोनाचं माप जर थिटा घेतलं तर टॅन थिटा हे गुणोत्तर 1 असल्यामुळं टॅन थिटा बरोबर प्रत्यक्ष काय येईल गुणोत्तर की कोनासमोरील बाजू भागिले लगतची बाजू. मग कोनासमोरची बाजू थिटा कोनाच्या ती आहे ए बी भागिले कर्ण लगतची बाजू ती आहे बी सी. मग टॅन थिटा दिलेला आहे 1 म्हणजे ए बी छेद बी सी बरोबर 1/1. म्हणजे इथं घेऊ आपण गुणोत्तर 1/1. तसं एक गुणोत्तर दिलाय परंतु या 1चा छेद आपल्याला 1 घेता येईल. मग ए बी आले 1 आणि बी सी मिळाले 1. म्हणून इथं आपण 1 मांडू आणि इथे 1 मांडू. आता पायथागोरसच्या प्रमेयानुसार ए सी काढू. मग पायथागोरसच्या प्रमेयाने प्रमेयावरून किंवा प्रमेयाने ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजे इतका असतो. मग ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. तर ए बी मिळालं आहे 1चा वर्ग. बी सी मिळालं आहे 1चा वर्ग बरोबर 1चा वर्ग 1 अधिक 1चा वर्ग 1 अधिक 1 मिळतील 2. ए सी वर्ग बरोबर मिळेल आपल्याला 2 आणि दोन्ही बाजूचा आता वर्गमूळ काढू ए सीची किंमत काढण्यासाठी. म्हणून ए सी वर्गचं वर्गमूळ मिळेल ए सी बरोबर या 2चं वर्गमूळ मिळेल वर्गमुळात 2. म्हणजे ए सी मिळाले वर्गमुळात 2. आता कोणते गुणोत्तर काढायचे आहेत आपल्याला तर सुरुवातीला काढायचं साइन गुणोत्तर आणि त्यानंतर काढायचं कॉस गुणोत्तर. साइन थिटा बरोबर थिटा कोणाचं साइन गुणोत्तर कोणासमोरची बाजू भागिले कर्ण हे गुणोत्तर तुम्हाला माहित आहे. म्हणजेच ए बी भागिले ए सी. तर ए बी आहे 1 आणि ए सी आहे वर्गमुळात 2. म्हणून साइन थिटा हे गुणोत्तर मिळालं 1/वर्गमुळात 2. अशा रीतीनं आपण पहिलं गुणोत्तर मिळविलं. पहिलं गुणोत्तर आलं साइन थिटा बरोबर 1/वर्गमुळात 2. आणि आता गुणोत्तर कोणतं काढायचं आहे तर कॉस थिटा. म्हणून कॉस थिटा बरोबर कोना लगतची बाजू थिटा कोनाच्या लगत आहे बी सी भागिले कर्ण आहे ए सी. मग बी सी आहे 1 आणि कर्ण तर मिळालेला होता आपल्याला वर्गमुळात 2. म्हणून बी सी कॉस थिटा हे गुणोत्तर मिळेल 1/वर्गमुळात 2. तर अशा रीतीनं आपण दिलेलं दुसरं गुणोत्तर सुद्धा या ठिकाणी मिळविलं. कॉस थिटा हे विचारलं होतं तर कॉस थिटा
हे गुणोत्तर मिळालं 1/√2. मग आपण इथं लिहून काढू आता की साइन थिटा हे गुणोत्तर 1/√2 मिळालं आणि कॉस थिटा हे गुणोत्तर सुद्धा 1/√2 मिळालं. आपण सारणीमध्ये या दोन्ही गुणोत्तराच्या किमती लिहून काढू की ज्यावेळी आपल्याला दिलेलं होतं टॅन थिटा बरोबर 1 तेव्हा आपल्याला मिळाले साइन थिटा मिळालं 1/√2 आणि कॉस थिटा हे पण गुणोत्तर मिळालं 1/√2. तर अशा रीतीने आपण ही पहिलं उदाहरण, हे दुसरं उदाहरण आणि तिसरं उदाहरण, ही 3 उदाहरणं सोडवली. आता याच रीतीनं तुम्हाला ही राहिलेली उदाहरणं सुद्धा सोडवता येतील. आता आपण एक शेवटचं हे उदाहरण सोडवू आणि त्यानंतर मग तुम्ही ही उदाहरणं तुम्ही स्वतः सोडू शकता की इथं कॉस थिटा ही किंमत दिली आहे 1/√3. कॉस थिटा 1/√3 आणि आपण आता जे महत्त्वाचं सूत्र आहे साइन थिटा वर्ग साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 या सूत्राचा वापर करून या 2 राहिलेल्या किमती मिळू. चला तर मग कॉस थिटा बरोबर आहे 1/√3. आता त्रिकोणमितीतलं महत्त्वाचं समीकरण म्हणू आपण की साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. साइन वर्ग थिटाची अगोदर आपल्याला किंमत मिळवावी लागेल कारण कॉस थिटाची किंमत दिलेली आहे. कॉस थिटाची किंमत आहे 1/√3. 1/√3 चा वर्ग करावा लागेल आणि बरोबर मिळेल आपल्याला 1च्या. आता साइन वर्ग थिटा अधिक या 1चा वर्ग येईल 1/√3 चा वर्ग केला तर तो वर्गमुळात 9 आणि वर्गमुळात 9 म्हणजेच येतील 3 म्हणजे वर्गमुळात 3 चा वर्ग येईल 3 बरोबर 1. आता हे 1/3 इथून घालवायच्यात, दोन्ही बाजूतून ते वजा करावे लागतील. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर अधिक 1/3 वजा 1/3 दोन्ही बाजूतून आपण 1/3 वजा करू साइन थिटाची किंमत काढण्यासाठी. मग हे कॅन्सल होतील, शिल्लक राहील साइन वर्ग थिटा बरोबर आता उजव्या बाजूची क्रिया करून घे. या उजव्या बाजूमध्ये या 1/1 घेऊ आणि मग 3/1 वजा 1 छेद 3/1 म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 3 - 1 2 छेद 3. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. म्हणून साइन वर्ग थिटाचं वर्गमूळ येईल साइन थिटा, 2चं वर्गमूळ येईल वर्गमुळात 2 छेद 3चं वर्गमूळ येईल वर्गमुळात 3. म्हणजे साइन थिटा मिळाला आपल्याला वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. तर इथं आपल्याला साइन थिटा मिळालं वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3. आता किंमत काढूया आपण टॅन थिटाची. मग टॅन थिटा बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटा. मग साइन थिटा काय मिळाला आहे तर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 याला भागिले कॉस थिटा हे दिलेलं आहे 1 छेद वर्गमुळात 3. आणि आता हे सोडून घेतल्यावर हा भागाकार करून घेतल्यावर आपल्याला मिळतील या संख्येची व्यस्त संख्या करावी लागेल. इथं जो गुणाकार आहे त्या भागाकार आहे त्याच्याऐवजी गुणाकार करायचा आणि मग नंतर व्यस्त क्रिया करून घ्यायची. मग येईल टॅन थिटा बरोबर वर्गमुळात 2 छेद वर्गमुळात 3 भागिले होते तर गुणिले केलं आणि वर्गमुळात 3 छेद 1 याचा व्यस्त केला इथं नेऊन. मग हे वर्गमुळात 3 कॅन्सल झाले आणि मग मिळतं टॅन थिटा बरोबर वर्गमुळात 2 छेद 1. म्हणून टॅन थिटा बरोबर काय मिळालं शेवटी आपल्याला तर वर्गमुळात 2 म्हणा किंवा वर्गमुळात 2 छेद 1 म्हणा. यापैकी तुम्ही इथं काहीही म्हणू शकता. तर अशा रीतीनं इथं पण आपल्याला दोन्ही किमती मिळाल्या. तर आता इथं आपल्याला 2 किमती मिळाल्या, एक टॅन थिटाची किंमत मिळाली आणि एक साइन थिटाची किंमत मिळाली.
तर साइन थिटाची किंमत मिळाली आपल्याला वर्गमुळात 2/√3 आणि टॅन थिटा ही किंमत मिळाली वर्गमुळात 2. तर आपण टॅन थिटा ही किंमत लिहू इथं वर्गमुळात 2. तर अशा रीतीने आपण या सराव संच 8.2 मधले 1, 2, 3, 4 हे उपपिठ पाहिले. राहिलेले सुद्धा तुम्हाला याच रीतीने आता पूर्ण करता येतील. तर भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये याच सराव संचामधला प्रश्न क्रमांक 2, 3 घेऊन. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.